शेती ही आळशी लोकांची शेती असं म्हटलं जातं, हिणवलं जातं. वास्तविक शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडतं की इतर कृषी उत्पादन असतील, भाजीपाला असेल, टोमॅटो, वांगे असेल किंवा इतर तत्सम प्रकारातील उत्पादन घेतल्यानंतर त्याला बाजारपेठ मिळत नाही आणि जर यदा कदाचित बाजारपेठ मिळाली तर त्याला भाव मिळत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार असते आणि कदाचित ते त्याच्यामध्ये तथ्यसुद्धा आहे. पण ऊस शेती ही आळशी लोकांची म्हणणं खरं थोडंसं बेजबाबदारपणाचं आहे. कारण ऊस शेती अत्यंत फायदेशीर आहे, पण जे शेतकरी अभ्यासपूर्ण नियोजन करणार, खतं असतील, पाण्याचं नियोजन असेल आणि कष्ट करायची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी ऊस शेती केव्हाही फायदेशीर आहे. आज आपण इथे अंगापूर वंदन या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी भूषण कणशे नावाचे जे तरुण शेतकरी माझ्या समवेत आहेत आणि यांच्या 1 एकराच्या या प्लॉटमध्ये त्यांनी विक्रमी असं गुंठ्या साधारणतः म्हणजे 1 एकरामध्ये 120 टन किंवा त्यापेक्षा जास्तही आता उत्पादन ते घेता येतं. ऊसतोड चालू आहे, थोडासा ऊस शिल्लक राहिलेला आहे. तर ॲक्च्युली त्यांनी आता या विक्रमी उत्पादनासाठी नेमकं काय केलं, कशा पद्धतीनं मशागत केली, कशा पद्धतीनं पाणी पाजलं, कशा पद्धतीने खतं दिली आणि आणखी काय वेगळं नियोजन केलं का हे त्यांच्याशीच आपण चर्चा करणार आहोत. सांगा तुमचं नाव. नमस्कार सर, माझं नाव भूषण कणशे, अंगापूर, तालुका, जिल्हा सातारा. मी अंगापूर गावामधील माझं एक हॉटेल आहे, हॉटेल जिवाळा म्हणून, त्याचा मी मालक आहे. हा ऊस तुम्ही बघत असाल तर हे क्षेत्र 40 गुंठ आहे. हां, 40 गुंठ क्षेत्रात आतापर्यंत एक 20 गुंठ क्षेत्र तुटून गेलं आहे. 20 गुंठ क्षेत्रात 62 टन ऊस आत्तापर्यंत भरला आहे. अजून तुम्ही तोड चालू बघताय, तोड चालू आहे. एक अजून 20 गुंठ क्षेत्र बाकी आहे. तरी माझ्या मते की विक्रमी उत्पादन असं एक म्हणजे 40 गुंठ्यात 120 टनच्या आसपास तरी ऊस भरेल. बरोबर. आणि ऊसाची तुम्ही संख्या बघत असाल तर ऊसाची संख्या कमीत कमी 40 ते 50 कांडे ऊस आहे आता. मग आता हे जे आळशी लोकांचं पीक म्हणताय, ऊस शेती नाईलाजानं करावी लागते, परवडत नाही असे जे शेतकरी म्हणताय त्यासाठी खरं तर तुम्ही एक प्रेरणादायी तुमची स्टोरी म्हणताय. मग आता मला सांगा, तुमच्या ह्या एकर जो शेतीमध्ये ऊस केव्हा तुम्ही त्याचं लागण केली आणि तत्पूर्वी काय मशागत केली? ऊस लावायच्या आधी एक 3 महिने रान मी असं नांगरून मशागत करून ठेवली होती. 3 दिवस रान उन्हान तापून दिलं. 3 महिन्यानंतर 15 जूनला मी लागण केली ऊसाची. 15 जूनमध्ये पाट पाण्याने लागण केली. अच्छा. म्हणजे ठिबक वगैरे काय नाही, पाट पाण्यानं लागण केली. लागण करताना काय 1 डोळा 2 डोळा काय काय नाही, 2 डोळे. 2 डोळे पद्धत होती कांड्याची. त्यानंतर मग त्याच्यामध्ये पण एक सांगा, ज्यावेळी लागण कांड्याची केली तुम्ही 2 डोळ्यांची, तर त्या सरीमध्ये आधी पाणी पाजायच्या की पाण्यात लागवड पायानं दाबून केली की आधी केली? सुकी केली. सुकी लागवड केली, त्यानंतर पाणी सोडलं होतं. हां. आणि पुढे काय मग कसं काय त्याच्या जेटा कोंब काढणं असेल किंवा बाकीचे काय? ऊस उगवल्यानंतर जेटा कोंब काढला होता. हां. पण त्याची जी फुटवी संख्या होती ती आम्ही मापक ठेवली होती. बरं. एक 15 ते 17 एवढी. 15 ते 17 फुट ऊस ठेवले होते. त्या ऊसाची जशी पाहिजे होती अशी पोषक ऊस आता तयार झाला आहे. आणि आमचे जे मित्र आहेत म्हणजे जे खताचे सगळे नियोजन सांगतात आम्हाला, ते आमचे मित्र अक्षय साळुंखे बोरगाव, श्री गणेश कोऑपरेट त्यांचं दुकान आहे आणि एकदम माफिक दरात एक मार्गदर्शन करतात. 30 ते 35 हजार फक्त आतापर्यंत खर्च केला ऊसाला. म्हणजे जास्तही खर्च नाही आणि कमी नाही, माफिक खर्चात उत्पादन जास्त निघलं. हां. मग ते काही तुमच्या रासायनिक खताचा थोडासा भार कमी करून सेंद्रिय खतावरती पण ते प्रेफरन्स त्याचा असतो. मी केलेला आहे स्टोऱ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एकंदरीत म्हणजे जेटा कोंब तो केव्हा काढला, कुठपर्यंत ही प्रोसिजर झाली तुमची लागवडीची? बरोबर. जेटा कोंब वगैरे कधी काढला, पुढे काय डोस कसे दिले? जेव्हा लागण केले होते ना तेव्हा 2 आळवणी केल्या होत्या. हां. 2 आळवणी केल्यानंतर 2 फवारण्या केल्या होत्या. फवारण्या परत खत टाकले होते, 2-3 डोस झाले खताचे. तरी एक पावसाळी डोस ऊसाला भेटला नाही. जरा वारा आलं, पाऊस उन्हाळी पडल्यामुळे ऊस सगळा पडल्यामुळे तो शेवटचा डोस काय ऊसाला मिळाला नाही. तरी ऊस एक नंबर आणलाय, काय अडचण नाही. तुम्हाला मी परत तेच विचारतो की जेटा कोंब काढला होता की नव्हता काढला? शेतकरी नव्हता काढला. थोडंसं ते मग त्यांनी सांगितलं की जेटा कोंब का काढायचं नाही किंवा काढल्यानंतर फायदा कसा असतो सांगितलं होतं का? हो सांगितलं. जेटा कोंब काढला तर फुटवे संख्या जास्त होती.
अच्छा, तुम्हाला नको होते नको ऑलरेडी होतं. तुमचे 16-17 फूट होते. डोळ्याला होते म्हणून हा, तुम्ही ते नव्हतं काढला काढला. नाही नव्हतं काढला. अच्छा, पुढे मग पुढचं प्रोसिजर कशी म्हणजे पाण्याचं नियोजन आणि पाणी खताचं काय केलं? कमीत कमी पाणी 10 दिवसाला पाणी ओसर होतं. हा, म्हणजे महिन्यातून 3 पाणी ओसरला असायची. पाट पाणी. पाट पाणी हा हा पाट पाणी. आणि जसा ऊस मोठा होईल की बाबा आता ऊस 2 कांड्यावाला परत 5 कांड्यावाला त्याप्रमाणे खताचं नियोजन होतं. म्हणजे प्रत्येक पाण्याला एक 3 ते 4 पोती खत होते त्याला. मला सांगा, या अंगापूर वंदन या परिसरातली जे इतर ऊस उत्पादक आहेत तर तुमच्यासारखं किंवा आधी किती लोकांनी असं उत्पादन काढलेलं आहे? आहेत आमचे ते उत्कृष्ट शेतकरी आहेत भगवानप्पा म्हणून. त्यांचं किती काय त्यांचे काहीतरी 20 गुंठ्यात 63 टन काहीतरी ऊस गेला असता. 4-5 दिवस झाले. आपल्या आसपास. हो, हो. जवळपास 63 उत्पादन आहे. मला एक सांगा, आता ही तुम्ही एक प्रकारे तुम्ही यशस्वी बऱ्यापैकी झालात म्हणता हरकत नाही. कारण आता जो आपला जो हा सातारा तालुका असेल किंवा एकंदरीत जिल्ह्यातले बऱ्याच ठिकाणचे मॅक्सिमम जर तुम्ही सरासरी बघायची म्हटलं तर 90% शेतकऱ्यांना हे 100 टनापर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे. काही लोक 120, 125 किंवा त्याच्यावरती सुद्धा त्यांनी सरासरी उत्पादन घेतलेलं आहे. पण 90% शेतकऱ्यांना ते अद्यापही जमलेलं नाही. मग अशा परिस्थितीत ह्यांनी आता यांचा प्रयत्न चांगला आहे, 120 स्थळापर्यंत पोहोचलेला आहे. मला सांगा, आता हे जे तुमची लागण कुठल्या पद्धतीची सुरूतली होती? लागण आपल्या अडचणी होती. 15 जूनची लागण होती. अडचणी होती पावसाळ्यातली. 15 जूनची लागण. मग तुम्हाला असं वाटत नाही आणखीन तुम्हाला खरं तर मी थोडंसं कुठेतरी कमी पडलेलं आहे आणि आणखीन अडचणीला उत्पादन मला मिळायला पाहिजे होतं? नाही, मिळायला पाहिजे होतं, पण आपण ठिबक केलं होतं ना. ठिबक जर केलं असतं तर कमीत कमी अजून 10 ते 15 टन अजून वाढला असता. पाण्याची कमतरता आहे? पाण्याची कमतरता नाही. पाणी आमच्या मित्रात आपलं घरचं पाणी आहे, नदीचं पाणी आहे. पाण्याची काय अडचण नाही. काय आता ही जी पाचट आहे, तुम्ही आता खोडवा ठेवणार आहात तुम्ही, बरोबर? ह्या पाचटीचं काय करताय? पात्र मी कुठे करणार. हा, कुठे केल्यानंतर त्याचे फायदे आणि फायदे भरपूर आहेत. खत चांगलं तयार होतं. खत चांगलं होतं, बरोबर आहे. तण वगैरे उगवत नाही, जमिनी कारभार होतो. खोडव्याचं काय वेगळं व्यवस्थापन वगैरे त्यांनी? खोडवा आता पाचर कुठे करून कटर मारायचे त्याच्यावर. कटर मारल्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू खोडवा. मला एक सांगा, शेतकऱ्यांना आपल्या इकडच्या जसं सांगली भागात तुम्ही गेला तर अक्षरशः 150 टनापर्यंत शेतकरी पोचलात आणि अजूनही त्यांची अपेक्षा आहे की अजूनही आमचं उत्पादन वाढलं पाहिजे, बरोबर? पण आपल्या सातारा जिल्ह्याच्या बाबतीत थोडंसं नैराश्य आहे शेतकऱ्यांमध्ये. त्याचं कारण मी आम्ही आता स्टडी करतो आहोत, फिरतो आहोत, बघतो आहोत प्लॉट वगैरे. पण शेतकरी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जो आहे तो त्याला त्याची माहिती नाही, त्याची तपासणी करत नाही, माती परीक्षण केलं जात नाही. तर तुम्ही कधी असं ह्याचं माती परीक्षण केलंय? नाही केलं कधी. काय तुम्हाला वाटतं ते करायला पाहिजे? करायला पाहिजे होतं. ठीक आहे, माती करायला पाहिजे. हा, माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला पीएच समजून येईल. बरोबर, तुम्हाला जर कमी असेल पीएच तर त्याची सुधारणा करता येईल, तशी उपाययोजना करता येईल. जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतील, जेणेकरून तुम्हाला एकदा सेंद्रिय कर्ब जमिनीचा किंवा पोत जमिनीचा समजला की त्यानंतर तुमचं खत आणि पाण्याचं योग्य नियोजन करता येतं की जेणेकरून तुमचं उत्पादन आणखीन वाढू शकतं. तर अशा पद्धतीनं ह्यांनी कणशे साहेबांनी केलेला प्रयत्न खरंच चांगला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि खोडव्याला सुद्धा ते याच पद्धतीने चांगलं उत्पादन घेतील तशी त्यांची तयारी आहे. योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत जाईल जे अक्षय साळुंखे आहे त्यांच्याकडून. आणि अशा अपेक्षा करूया आणखीन तुमचं उत्पादन जरूर वाढेल. आणखी तुम्हाला काय सांगता येईल? इतर तुम्ही ऊसा व्यतिरिक्त काय तुम्ही शेती आहे का? ऊसाच्या आधी आपण ह्या शेतीचं कृत्रिम उत्पादन 18 क्विंटलचं घेतलं होतं सोयाबीनचं. हा, म्हणजे 40 गुंठ्यात 18 क्विंटल सोयाबीन आपण काढलं होतं. अच्छा, त्यासाठी तुमचं अभिनंदन. म्हणजे गावात कुणीच काढलं होतं तेवढं आपण काढलं सोयाबीन असं होतं. आणि तुम्ही हा जर माल बघत असाल ना तर असा पूर्ण माल बघा, डबल 2-3 मोल एका वेळी टाकले म्हणजे एवढा माल निघतो. आता तुमचा हा ऊस कुठल्या कारखान्याला जातोय? जर्नीसवर. काय दर दिला की नाही? 32 रुपये. 32 रुपये पहिली उचल आहे की फायनल पेमेंट आहे? फायनल पेमेंट आहे. ठीक आहे. कारण सरसई जिल्ह्यातील बरेच कारखान्याचे दर 3028 काही लोकांचे दर आहेत. शेतकऱ्यांना खरं हे 32 रुपये तर परवडतं का? नाही परवडतो. खर्च काढला सगळे काढला खर्च तेवढं म्हणजे परवडत नाही. मग आता जे परत तुम्ही त्या मुद्द्यावरती आला की परवडत नाही पण नाही इलाज तो इथं तुम्हाला प्रयत्न करत राहायचे जेवढे. नाही, तुम्हाला ऊस तर तुम्ही कराच, बरोबर. चांगलं पीक आहे, उत्पादन चांगलं कष्ट केलं तर देऊ शकतं योग्य मॅनेजमेंट असेल तर. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा प्रयोग म्हणून
जसं आता आम्ही काल बोरगावच्या स्टोरी केलं, कधी स्ट्रॉबेरीचं केला किंवा कलिंगडचा, जे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे जे कलिंगड पीक आहे त्याचा प्रयोग केला. अशी बरीचशीच पिकं आहेत जे नगदी पिकं ज्याला आपण म्हणतो, पैसा मिळवून देणारी पिकं आहेत. असं पिकाचा प्रयोग करायला तुम्हाला आवडेल किंवा तसं तुमचा प्रयत्न आहे का त्या दिशेने जायचा? नाही, प्रयत्न आहे पण वेळ भेटत नाही ना. उसाला पण वेळ द्यावा लागतो. वेळ देतो की, पण माझा पण हॉटेल व्यवसाय आहे. हॉटेल जेवाळा म्हणून आमच्या ह्या पंचकृषी प्रसिद्ध आहे. माणसं सातारावरून जेव्हा आपलं हॉटेल येतं, त्यामुळे वेळ देत देत हा ऊस आपण म्हणजे एवढ्या टेजवर नेला. म्हणजे मूळ शेतीला पर्यायी सपोर्टेड उद्योग लोक करतात की जसं की बाबा सेंद्रिय खताचं उत्पादन असेल, ज्याला वर्मी कंपोस्ट खत असेल, इतर जे उद्योग करतात तुमचे दूध उत्पादनासाठी हे गाई म्हैशीचं पालन असेल. पण ह्यांनी एक वेगळाच मार्ग निवडलेला हॉटेलचा आहे आणि या अंगापूर वंदनमध्ये जिव्हाळा नावाचं त्यांचं हॉटेल आहे. कारण हे पण कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी केवळ शेतीवरती अवलंबून न राहता एक तर शेतीपूरक व्यवसाय करावेत किंवा एखादा छोटासा उद्योग त्यांनी केला पाहिजे, जेणेकरून त्यात मिळणारं आर्थिक उत्पादन आहे शेतीत घालता येईल आणि शेतीचं आर्थिक उत्पादन जास्तीत जास्त वाढवता येईल. तुम्ही या तुमच्या विक्रमी उत्पादनासाठी आम्ही CM न्यूज असेल, आमचं अजिंक्य तारा न्यूज आहेत, अजिंक्य तारा न्यूजचे संजय कारंडे आहेत आणि माझ्या समेत सह्याद्री टाइम्सचे तन्मय पाटील आहेत. या आमच्या तिन्ही चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. थोड्याचं उत्पादनही तुमच्याकडून जास्तीत जास्त निघेल आणि आम्हाला परतही बोलवा तुमची सक्सेस स्टोरी करायला. जर पाहिलं तर जनरली जर चांगलं उत्पादन नसेल, चांगली ऊसाची वाढ नसेल तर ह्या मोळ्या ज्या पडतात तोडणीच्या वेळेला थोडंसं त्याच्यामध्ये अर्थ दिसतं. पण ह्या तुम्ही जर अशा संपूर्ण या जर राहिलेल्या पीसमध्ये पाहिलं तर मोळ्या अगदी जवळ आहे आणि ह्याच्यावरून अंदाज येतो की या ऊसाचं उत्पादन किती चांगल्या प्रकारे झालेलं आहे. अजूनही त्यांना पुढच्या आपण अपेक्षा करूया की प्रगती कांड ह्याचं लांब कांड वाढेल आणि जाडी वाढण्यासाठी त्यांना थोडंसं काम करावं लागणार आहे. जेणेकरून त्यांचं उत्पादन ह्या गोष्टीवरती जर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं, लक्ष दिलं, अभ्यासपूर्ण त्या पद्धतीने नियोजन केलं तर त्यांचं आणखी पुढच्या वेळेला नक्की उत्पादन वाढेल यात शंका नाही. शेतकऱ्यांनी खरं तर याकडेच लक्ष द्यायला पाहिजे. हो.